भाजप महायुतीचा गेम प्लॅन तयार. चिचोंडी पाटीलमध्ये हालचाल वाढली. चिचोंडी पाटीलमध्ये भाजप महायुतीचं एवढं भक्कम शक्ती प्रदर्शन की क्षणभर गावभर एकच सवाल उठला, या ऐक्याला कोण रोखणार आता? दिवंगत शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या आठवणीने भारलेल्या वातावरणात सुरू झालेल्या या मेळाव्यात अचानक असा जोश उसळला की जणू संपूर्ण गाव पेटून उठला. एक एक इच्छुक पुढे येत म्हणत होता, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यालाच विजयी करणार. हा निर्धार पाहून सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट फुटला. मनोज कोकाटे यांच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्यात प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, डॉक्टर सुजय विखे आणि अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वावर सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने विश्वास दाखवला. गावगावचे सरपंच, माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शिक्षक, नेते, सर्व सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते आणि प्रत्येकजण एकाच सुरात यावर्षी भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवणारच. पुढचा कार्यक्रमही ठरला. बूथ स्तरावर संघटन बळकट करणे, घरोघर संपर्क मोहीम आणि थेट लोकांशी जोडणारा मास्टर प्लॅन. पुढील अपडेटमध्ये कोणत्या नेतृत्वाची खास रणनीती उघड होणार हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. दरेवाडी जिल्हा परिषद गणातील चिचोंडी पाटील गावातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांनी मिळून या ठिकाणी चिचोंडी पाटील गावच्या सर्व ग्रामस्थांचे मनोगत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी एक हा मेळावा या ठिकाणी घेतला होता. आणि या मेळाव्यासाठी प्रमुख मंडळी, गणातील सर्व मंडळी, प्रमुख मंडळी तसे इच्छुक मंडळी या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी हजर झाले आणि चिचोंडी पाटीलचे सगळे तरुण मित्र, ग्रामस्थ भरपूर या ठिकाणी हजर झाले. जे दरेवाडी गटासाठी इच्छुक असणारे जवळजवळ 4 ते 5 उमेदवार या ठिकाणी आले. परंतु सगळ्यांनी सांगितलं बा आम्ही इच्छुक आहोत, परंतु पक्ष जो निर्णय घेईल त्यामध्ये कुठल्याही नाराजी न ठेवता पक्षाचं काम आम्ही निश्चितपणे करू. तसेच पंचायत समितीच्या बी इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी सांगितलं, आमच्या गावात सुद्धा 3-4 जण पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी तो आदेश मानू आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम करू. आता सध्या देशात सरकार आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, राज्यात देवेंद्र मुख्यमंत्री आहेत. त्याच धर्तीवर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, त्यानंतर खासदार सुजयदादा विखे पाटील, युवा नेते अक्षयदादा कर्डिले, तसेच युवा आमच्या भागाचे आमदार, युवा आमदार सन्माननीय विक्रमजी पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. आणि निश्चितपणे आज महायुतीसाठी वातावरण अतिशय चांगलं आहे. कर्जमाफी असन हे विषय थोड्या दिवसात सगळे संपणार आहेत, त्यामुळे यावेळेस शेतकरी वर्गही महायुतीला मतदान करणार आहे. निश्चितपणे नगर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटाच्या जागा, 12 पंचायत समितीच्या जागा महायुतीच्या निवडून येणार आहेत, याबद्दल कुठलीही शंका नाही. आज या ठिकाणी चिचोंडी पाटील गणाची बैठक आणि एक संवाद मेळाव्याच्या स्वरूपात या ठिकाणी संपूर्ण गणातील 11 गावातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि महायुतीच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी या ठिकाणी महायुतीचे उपस्थित होते आणि सर्वांच्या मते या ठिकाणी आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार राज्यात असल्या कारणानं या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या ठिकाणी महायुतीची सत्ता ही आणणं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या मनामध्ये खुणगाट बांधलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला काहीही करून महायुतीचं सरकार किंवा या गणावर वर्चस्व या ठिकाणी महायुतीचं आणायचं आहे. म्हणून या संवाद मेळाव्यातून साधक बाधक चर्चा सर्वांनी केलेली आहे आणि या संवादामधून एकच निष्कर्ष या ठिकाणी निघालेला आहे. आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, त्याचप्रमाणे या भागाचे विद्यमान युवा आमदार विक्रम भैया पाचपुते असतील, त्याचप्रमाणे युवा नेते अक्षयदादा कर्डिले असतील, त्याचप्रमाणे नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया असतील, यांच्या नेतृत्वात जे उमेदवार देतील
त्या उमेदवारांचा अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा अतिशय मनोभावी प्रचार करून सर्वजण या ठिकाणी तन धनाने त्या दिलेल्या उमेदवारांचं या ठिकाणी प्रचार प्रसार करतील आणि मोठ्या मताधिक्यानं सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आणतील असा हुनगाट या ठिकाणी या संवाद मेळाव्यातून सर्व कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। आजचा कार्यक्रम इतका भरपूर मस्तपैकी पार पडला। आगामी ह्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तोंडावर, कारण हे लोक आतुरतेने वाट पाहत होते की शेतकरी वर्ग हा भाजप सरकारवर खुश आहे। त्याला एकमेव कारण की जे शेतकऱ्यांना आतापर्यंत काँग्रेस सरकारने दिलं नाही ते हे शेतकऱ्याला मिळू लागल्यामुळं शेतकरी वर्ग उत्स्फूर्त ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेबांनी जे ह्या तालुक्यामध्ये पेरून ठेवलं, जिल्ह्यामध्ये पेरून ठेवलं, ते लोक कदापिही विसरू शकणार नाही। आणि ज्या पाठीमागे जे प्रस्थापित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य होते यांच्यावर लोक हे ना खुश आहेत, ते निगेटिव्ह प्रचार करून राहिलेले सध्याला। मनोज भाऊ कोकाटे सारखा आज सभापती राम शिंदे साहेबांपाशी मंत्रालयातून काम आणणारा ही लोकांना पूर्ण जाणे आणि मनोज भाऊ हे पंचायत समितीमधून राहिलेले पूर्ण कामे करून विकासाची गंगा ही पूर्ण वाहून नेणार ही शेतकऱ्यांना पूर्ण खात्री आहे। आणि आजच्या मेळाव्याला कमीत कमी प्रत्येक गावातून जिल्हा परिषद पंचायत समितीला लीड भेटून भाजपचा झेंडा हा जिल्हा परिषद पंचायत समितीवर निश्चितपणे फडकावला जाईल। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।